नमस्कार दादा, नवभारत मध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. एकंदरीतच आता हिवाळी अधिवेशन आहे आणि अधिवेशन यावेळेस खूप छोटं आहे, 5-6 दिवसांचं. आणि या अधिवेशनामध्ये तुम्ही कुठले मुद्दे मांडले आहेत, कुठल्या मुद्द्यांना तुम्ही यावेळेस उमरखेड विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने मी अनेक मुद्द्यावर बोलण्यासाठी परवानगी मागितली, परंतु 17 तारखेला मला परवानगी दिली होती. मी मागील 15 वर्षापासून उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतो. प्रत्येक व्यक्तींची कोणत्या समस्या आहेत हे मला त्याची जाणीव आहे. मागील वर्षी उन्हाळ्यामध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस वाळला होता की त्यांना पाण्याचं नियोजन न झाल्यामुळे, आणि तो प्रश्न मी प्रामुख्याने ह्या ठिकाणी उपस्थित केला आणि मागणी केली की उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये इसापूर धरणाचं जे पाणी कास्तकारांना मिळते त्याला नदीमार्फत एक शेवटचं पाणी लागते, जनावरांना पाणी लागते, त्या पाण्याची सोय करावी आणि कॅनलद्वारे नियोजित वेळेनुसार पाणी सोडावं अशी अपेक्षा व्यक्त केली आणि सभागृहाला विनंती केली. म्हणजे भविष्य काळामध्ये मतदारसंघातील शेतकरी बांधवांचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही अशा प्रकारची ह्या ठिकाणी मी मागणी केली. नक्की शेतकऱ्यांचा एक मोठा प्रश्न असतो दादा, आणि आता येणाऱ्या काळामध्ये तुमचं विजन काय असणार आहे तुमच्या मतदारसंघासाठी? उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार नसल्यामुळे बंदी भागातील असो का कोण्याही क्षेत्रातली असो, मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी मुंबई आणि पुण्याकडे मुलांची धाव असते. ती धाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी एखादा उद्योग उभा करण्याचा मी निश्चित ह्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. परंतु ह्या ठिकाणी सगळ्यांचं सहकार्य मला मिळणार, तर त्या ठिकाणी योग्य प्रकारे उद्योग उभा राहील. दादा धन्यवाद. आज तुम्ही नवभारत नवराष्ट्राशी संवाद साधला, तुमच्या मतदारसंघाबद्दल सांगितलं, तुमचे मुद्दे आमच्यासोबत मांडले, आणि आता त्यासाठी आपले खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर आज आपण यांच्या मतदारसंघातील समस्या जाणून घेतला. अधिवेशन सुरू, अधिवेशनात कुठले मुद्दे त्यांनी मांडले. एक ऊसाचा एक मोठा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे, बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे, याच्यावर दादांनी प्रकाश टाकलेला आहे. आणि अशाच अधिवेशनाच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.